हाय नमस्कार मंडळी. तर आजचा नमस्कार हा थेट शेतातनं असणार आहे, कारण आज आम्ही करणार आहे फळझाडांची लागवड. आम्ही अशी काही झाडं विकत आणली नाही आहेत, म्हणजे लागवड करायला. सहसा आम्ही जी उन्हाळ्यामध्ये काही फळं खाल्लेली आहे आणि तीच आम्ही म्हणजे वाळवून ठेवलेली फळं, बिया. आणि मी उन्हाळ्यामध्ये ना असं म्हणजे अननस जे विकत आणलेलं त्याचं ते वरचं झाड असतं ना अननसाचं, ते मी असंच बादलीमध्ये लावलेलं. आणि बरीच अशी झाडं म्हणजे मी पुण्यामध्ये बनवलेली, जी फळं खाऊन बिया टाकलेल्या त्याची झाडं बनवलेत. तर तीच झाडं मी घरी आणलेत आणि ती आता आम्ही करणार आहे लागवड. तर मी तुम्हाला दाखवते, आता बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. हे मी घेऊन येते अननसाचं झाड. हे एक राहिलं इथं. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, ही आमची म्हणजे शेताकडे येण्याची साथीदारी म्हणजे आमची सायकल खूप जुनी आहे. आम्ही इकडे तरवा लावलाय. तरवा म्हणजे जर कुणाला माहिती नसेल तर म्हणजेच हे भाताची रोपं आहेत, छोटी छोटी पेरलेली. भात पेरलेलं ते उगवून आले आता. ते मी अननसाची बादली घेतली आहे. हे आमचं शेत. इथं आम्ही ऊस लावला आहे. परत त्याच्यावरती ते थोडंसं मातीसारखं दिसतं, तिथे आम्ही आता शेंगा घातल्यात, म्हणजे भुईमुगाच्या शेंगा पेरलेत. इकडे आम्ही ह्या बांधाला केळी, लिंबू लागलेत, लिंबूचं झाड आहे. परत तिकडे नारळीचं झाड आहे. थोडंसं झूम करून दाखवते. हे नारळीचं झाड तिकडे आंब्याने, त्याच्या पलीकडे थोडंसं दिसतंय ना ते चिक्कूचं झाड आहे. ह्याला आता लिंबू पण लागायला लागलेत. हे ऊस लावले, त्याच्या खालचा हे खालचं प्लॉट जिथं आम्ही आता तरवा केला आहे आणि त्याच्या साईडला तिकडे तो लवा केला आहे, म्हणजे नाचणा बनवला आहे, पेरला आहे. आणि तिकडे असंच हा रस्त्याच्या खाली पूर्ण आहे ना नदी, म्हणजे आमच्या खाली तिकडे नदीला लागून शेताला लागून नदी आहे खाली. तर तिकडे अजून 3-4 प्लॉट आहेत. आता आम्ही झाडं कुठल्या प्रकारची लावणार आहे ते मी तुम्हाला दाखवतेच. म्हणजे बियापासून झाडं बनवलेली पण आहेत आणि थोड्या आम्ही बिया पण आणलेत, जे डायरेक्टली आम्हाला रुजायला घालायचे आहेत. तर त्या मी तुम्हाला दाखवतेच आता. आता प्रत्येक झाडामागे एक स्टोरी आहे. आता हे झाड आहे ना, ते मी एकदा बेळगावला गेलेले 3-4 महिन्यापूर्वी, आय थिंक. मी जानेवारीमध्ये गेलेले, तेव्हाच हे मी अननस आणलेलं. त्याचं वरचं कापून मी हे बादलीमध्ये असं उगायला घातलेलं, म्हणजे जगू देत म्हणून. पण ते जगलं आणि त्याच्यामध्ये एक थोडंसं लिंबूचं झाड पण उगलं आहे. परत इकडे आहेत ह्या आम्ही म्हणजे तरी पण 7-8 प्रकारचे आंबे आहे ते, म्हणजे 7-8 प्रकारचे आंबे. आणि ते आम्ही म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुकवून ठेवले. ते आता जे खाऊन झाल्यानंतर बियावर राहतात त्या वाळवून ठेवलेत. प्लस मी ह्या घराच्या बाजूला ही जी शेवंती लावलेली ना, दाखवते थोडंसं क्लिअर. तर ती मी थोडीशी उसपून आणली आहे, कारण घराच्या बाजूला पण आहेच, पण एक शेताकडे का आणले, कारण थोडंसं आपलं म्हणजे असं एक ती जर खराब झाली झाडं कधी इन केस, तर हे एक बी राहू देत म्हणून मी शेताकडे आणली यांना पण. परत हे झालं शेवंती. परत मी ह्याच्यामध्ये आणलेत रामफळीच्या बिया. म्हणजे मी रामफळीची झाडं पण आहेत जी मी उगायला घातलेली, ती पण झालेत. आणि ह्या बिया पण आणल्यात. तर ह्या बिया इकडे ठेवूया. त्याच्यानंतर ह्या आहेत काजवा. ह्या पण काजवाच आहेत. ह्याच्यामध्ये आहेत म्हणजे याची स्टोरी अशी आहे. आई आणि पप्पा एकदा कुमरीला गेलेले आणि माझ्या म्हणजे दिदीच्या गावाला गेलेले, त्यांच्या गावाकडून पपई आणलेली. आणि ती पपई इतकी गोड होती ना, खूप छान गोड होती. तर आम्ही म्हटलं की या बिया आपण असं सुकवून ठेवू आणि शेताकडे हे घालू, रुजायला घालू. तर ह्या बिया आहेत ज्या मी सुकवून ठेवलेल्या. त्याच्यानंतर हे आईनं
आम्ही म्हणजे उन्हाळी तिखट बनवायला मिरच्या आणलेल्या ना, मग त्या वाळवून झाल्यानंतर त्याचं जे काही बी पडतं खाली ते आईनं मागे टाकलेलं आमच्या परड्यामध्ये. तर ते अशा त्याचं हे झाले, तरू झाले. ह्याला तरू म्हणतात आमच्याकडे. हे मिरचीचं तरू आहे. आणि सोबतच ह्याच्यामध्ये ना वांग्याचं पण तरू आहे, दाखवते मी तुम्हाला. हे आम्ही या तरूची स्टोरी, म्हणजे तरूची स्टोरी नाही, पण हे जे वांगं आहे ना, ते 6 वर्षांपूर्वी आमच्याकडे म्हणजे घराच्या बाजूला आम्ही 2च झाडं बनवलेत वांग्याची. तर त्याच्यामधलं एक वांगं आम्ही पिकवून त्याच्या बिया बनवल्यात आणि हे त्याचं तरू घालून नंतर ही रोपं बनवलेत. ह्याच्यामध्ये पण मिक्स आहे सगळं आता. आणि हे दिसते ना, हे मध्ये मध्ये हे जे आहे, ही रामफळीची झाडं आहेत. हे पण असंच आम्ही एकदा रामफळ विकत आणलेलं आणि त्याच्या बिया आम्ही सुकवून परत मग जो आपला तेलाचा डबा नसतो का, तिळेल तेलाचा, तर त्या तिळेल तेलाच्या डब्यात मी माती भरून परत हे रामफळीच्या बिया त्याच्यामध्ये उगायला घातलेल्या. तर भरपूर आहेत. अजून मी घरी तशाच ठेवल्यात थोड्या बिया, म्हणजे आम्हाला अजून एकाला द्यायचं आहे. आणि हे आम्ही ज्या मोठे मोठे झालेले ते आम्ही लावायला शेताकडे आणलेत. आता ह्याच्यामध्ये आहे बघा, थोडंसं दिसतंय आपलं वांग्याचं तरू. हे वांग्याचं आणि मिरचीचं मिक्स आहे याच्यामध्ये. परत आता हे जे दिसतंय ना झाड, हे चिक्कूचं झाड आहे आणि ह्याच्या मागची खूप स्टोरी. आणि मला हे झाड खूप म्हणजे खूप ह्याच्यावर प्रेम आहे. कारण का माहिती आहे का, मी जेव्हा पुण्याला होते, म्हणजे 2 वर्ष झाली, तेव्हा मी विकत चिक्कूचं म्हणजे चिक्कू घेऊन त्याच्यात असं बिया टाकलेल्या. तर त्याचं बी टाकलेलं त्याचं झाड झालं आहे काय. आणि त्याच्यानंतर मुंबईला गेले 2024-25च्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर 24-25च्या दरम्यान मी गेलेली मुंबईला. तर हे झाड छोटं होतं आणि तेव्हा म्हणजे एक 3-4 इंच होतं आणि हे मी सोबत घेऊन गेलेले तिकडे. आणि त्याच्यानंतर मग ते एवढं, म्हणजे आता एवढं दिसतंय ना, एवढं दिसतंय बघा, हे असं इथून एवढं दिसतंय. तर हे झाड अजून म्हणजे छोटं होतं आणि एक 6 महिने झाली मी ते परत गावी आणलं. गावी आणल्यानंतर आता हे झाड एवढं झालं आहे. तर या झाडावर मला इतकं प्रेम का आहे, कारण मी हे पुण्यातनं मुंबईला नेलं, मुंबईवरून परत पुण्यात आणलं आणि पुण्यातून परत गावाकडे आणलं. तरी पण हे असं म्हणजे ह्याने काही साथ सोडली नाही. बरीचशी अशी झाडं अशी मरायला लागतात ना, तर ह्या झाडाने खूप साथ दिली असं म्हणते मी. तर त्यामुळे खूप प्रेम आहे या झाडावर मला. आहे नारळीचं झाड. तर हे आमच्या देवाकडे, म्हणजे आपण हे नारळ ह्याच्यावर कळशीवर ठेवत नाही का, उगायला किंवा आपण एक देवाला अर्पण करायला म्हणून एक नारळ ठेवतोच कळशीवर कायम, प्रत्येकाच्या घरी असतं. तर त्याच्यावर आलेलं ना, त्याचंच हे झाड बनलं आहे आता. तर हे पण लावतो आता आम्ही, कारण परत मोठं झालं की नंतर लावायला किंवा पावसाळा संपल्यानंतर लावायला खूप अवघड जातं परत. आणि ही आहेत कढीपत्त्याची झाडं. ही आमच्या दिदीच्या गावाकडून, म्हणजे आम्ही कुमरीकडून आणलेली. ती थोडी आता काय झालं, आम्ही आणल्यानंतर शेताकडेच डायरेक्ट लावू आणि तेव्हा पाऊस कमी होता. म्हणजे लावल्यानंतर एक दिवस पाऊस पडायचा, नंतर 4 दिवस पाऊस पडायचा नाही. मग लावल्यानंतर मरून जातील म्हणून मी बाटलीमध्ये ना पाणी भरून तशीच ठेवली. मग त्याच्यातली ही 2-3 झाडं जगलेत. आणि त्याच्याबरोबर ना मी आत्याच्या गावाकडून हे पण आणलेत, कढीपत्त्याच्या बिया. तर कढीपत्त्याच्या बिया दाखवते मी तुम्हाला कशा असतात. तर ह्याच्यात मी आता ह्याच्यामध्ये पपईच्या झाडांच्या बियामध्ये ना मिक्स झाले, त्याच्यामुळे ह्या आहेत कढीपत्त्याच्या बिया. ह्या बघा अशा असतात. आणि हे जे ते आम्ही राख आणले, कारण नंतर ते बिया ज्या घालणार नाही ना आम्ही, त्याच्या बाजूनं थोडंसं राखमध्ये ही मिक्स करून घालणार, जेणेकरून त्याला कीड लागू नये म्हणून. आणि ह्या सगळ्या आहेत त्या आंब्याच्या बिया आहेत. आणि तरी पण मी जसं मग असे म्हटलं ना, 7-8 प्रकारचे आंबे आहेत ते. म्हणजे हे बघा, हा आंबा वेगळा आहे, हा आमच्या मावशींच्यातला, प्लस आमच्या शेतातलाच एक गावठी आंबा आहे. तो खूप म्हणजे त्याचा म्हणजे जो इतका स्वीटपणा आहे ना, तो विकतच्या आंब्याला पण मागे टाकतोय. हे बघा, हा तो आमच्या घरातला आंबा, गावठी आंबा. त्याच्यानंतर हे छोटे आमच्या शेजाऱ्यांनी पण कुणी दिलेले ते आंबे आहेत. परत हा एक असा, म्हणजे मला आंबा हा कुठला असेल माहीत नाही, पण हा एक वेगळ्या प्रकारचा आंबा आहे. असे बरेचसे, तरी पण 7-8 प्रकारचे आंबे आहेत त्याच्यामध्ये.
तर तुम्ही बघितलाच आम्ही कुठल्या बिया रुजायला घालणार आहे किंवा कुठली झाडं लागवड करणार आहे. ही काही झाडं अशी विकतची नाही आहेत, घरीच बियांपासून बनवलेली झाडं आहेत. तर ती आता आम्ही लावतो बांधाच्या कडेनं. आणि बघा तर आता म्हणजे लावायची पद्धत अशी काही स्पेशल नाही आहे. जसं आपण नॉर्मल बी कसं रुजायला करे असंच टाकतो ना, म्हणजे शेताच्या कडेनं म्हणा किंवा बांधाला, तर तसंच आम्ही करणार आहे. म्हणजे टाकणार नाही पण खड्डे खंदून त्याच्यामध्ये घालणार आहे. पण एक असं नॉर्मलच लावणार आहे. अशी काही स्पेशल अशी पद्धत नाही आहे झाडं लावायची आमची. आणि त्याच्यानंतर आता जरासा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे लावून घेतो. आणि आता हे लावून झाल्यानंतर एक 2 किंवा 1 महिन्यानंतर मग आम्ही थोडंसं त्याला खत पण घालू, जेणेकरून ती जमिनीत मुळं पकडली ना एकदा, ते म्हणजे जगायला लागलं की मग नंतर खत घातल्यानंतर ते अजून चांगलं जगतं. तर आम्ही लावून घेतो आता पटपट. इकडे आता आम्ही बांधाच्या थोडंसं खाली नारळीचं झाड लावलं आहे. इकडे पप्पाचं काम चालू आहे, थोडंसं मोकळं करून घेऊया म्हणजे कसं ते झाडं लावायला बरं पडतंय. थोडंसं हे आम्ही आता सरीसारखं खंदून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग लागवड करणार आहे. तर दाखवतेच तुम्हाला, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघत राहा. हा मोठा असा बांध आहे, त्याच्यामुळे आम्ही आता थोडंसं बांधाच्या एकदम खाली म्हणजे शेताबरोबर एकदम आम्ही जी लागवड केली त्याच्याबरोबर पण नाही, थोडंसं वरच्या बाजूनं असं करून ती लागवड करणार आहे आता झाडांची. त्याच्यामुळे ही जी पाळ आहे, मोठा बांध आहे, त्याला जरासं प्लेन करायला हवं. आता ही सारी खंदून झाले. आता आम्ही इथं ही मिरचीची आळी आणि वांग्याची आळी लावणार आहे. मला पण लावायचं आहेत, मग खरं तर मलाच लावायची आहे ती झाडं, पण म्हणजे माझ्या हाताने. पण कसं इथं मोबाईलला पण थोडंसं मातीच्या हातामुळे घाण होणार, त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं पप्पाला की मीच लावते, मी व्हिडिओ. इकडे अशी मिरचीची आणि तिकडे त्याच्या पलीकडे थोडीशी वांग्याची झाडं लावलेत. वांग्याची थोडीशी कमी आहेत. आणि हे इथं नारळीचं झाड लावलं आहे आणि ही शेवंती इथं बांधाच्याच कडेला लावलं आहे. आता इथं ना आमचं पाईपलाईनचं पाणी पडतं आहे, म्हणजे इथं आमचं कॉक आहे पाण्याचं कनेक्शन, तर इथूनच पाणी येते. त्याच्यामुळे आम्ही ही शेवंतीच्या झाडाला कसं पाणी जास्त असेल ना तर तशी फुलं जास्त येतात त्याला, म्हणजे चांगलं भरतं ते झाड, त्याच्यामुळे ते तिथं लावलं आहे. आणि ह्या थोड्याशा टिकिया उरलेत, ह्या त्या आता पप्पाला इथं लावायला सांगितलेत. असे आमची इकडं म्हणजे पूर्ण नदीपासून ते वरतीपर्यंत पाईपलाईन गेले आमचे. आम्ही किती साली पप्पा पाईपलाईन घातलेली? 2010 साली आम्ही पाईपलाईन घातली आमच्या पूर्ण शेताला. आता हे चिक्कूचं माझं मोस्ट फेवरेट झाड. आणि हे पण झाड आहे ना, हे छोटं लिंबूचं झाड, हे पण मीच बनवले, होय ना पप्पा? हे पण मीच केलेलं. हे पुण्यात असताना ना, मी जेव्हा मला जॉब लागला आणि मी पुण्यात गेले, तेव्हा एक 2-3 महिन्यानंतर मी काहीतरी लिंबू आणलेलं आणि त्याच्यानंतर ते बिया उगत घातलेलं आणि तेच झाड बनले. आणि ते परत आणि मी पुण्याला घेऊन आलेले. ते पण कधी बघा, मागे खूप पाऊस आलेला, पूर आलेला आमच्या गावी नदीला, आणि आम्ही चंदगडकडून आलेलो, तेव्हा मी ही झाडं ते घेऊन आलेले सोबत. इकडे शेंगा पेरल्यात, भुईमुग पेरलाय.
हे शेत, हे प्लॉट, हे इकडे ऊसाचं प्लॉट, त्याच्या खाली अजून एक प्लॉट, परत रस्ता आहे आणि त्याच्या खाली प्लॉट आणि त्याच्यानंतर परत अजून एक रस्ता, म्हणजे रस्त्याच्या जरासं असं लागूनच आमचे पूर्ण नदीपर्यंत शेत आहे खाली आणि त्या नदीपासून इकडे वरतीपर्यंत आमचं पूर्ण शेताला पाईपलाईन आहे. हे झाड आता मी लावले, त्याचं काही शूट केलं नाही मी. तर आता ती जी बाकीची झाडं आहेत पप्पा, ते आम्ही नारळीचं याचं अननसाचं झाड पण लावूया इथेच, काय इथेच लावूया. समोर तिकडे घेऊन येऊ. रामफळीची पण 2 झाडं वरतीच लावतो आम्ही आता. आणि आंब्याची पण आणू काय बिया? ठीक आहे. आणि ही रामफळीची 2 तिथे लावूया. इथे नको, सावळीत. इथे झाले की आता ते परत उंच झाले की झाड हे होणार. हे इथे झालं चिक्कूचं, ते तिथे लिंबूचं आहे, दिसतंय का? आता हे इथे आम्ही काय लावणार आहे, रामफळ. हे घे, नको रामफळीचं लाव, तिकडे चिक्कूचं हे लावूया. हे कडेलाच लावूया एका बाजूला. आंब्याची बिया आणखी लागते. ह्याच्यात लिंबूचं पण झाड आहे छोटंसं एक, ह्याच्यात बारका आहे. कशाला, इकडे कुठेतरी सेपरेट लावूया. दोन नाही, 4-5 घाला, म्हणजे कसं माहिती आहे, थोड्या थोड्या कुजून पण जातात त्या बिया. आमची ही जी जमीन आहे ना, म्हणजे शेताची जमीन, त्याच्यामध्ये खूप दगडं होती, तर ती आम्ही याचून इकडे ठेवलेली. एवढा असा ढीग लावलाय. कुठं लावायचं काय समजत नाही आहे, कारण बिया जास्त झालेत आणि बांध कमी पडतोय. इकडे या बांधाच्या बाजूनं आम्ही एक 2 ते 3 वर्षाच्या पूर्वी काजूची झाडं लावलीत आणि अजून एक आमची काजूची बाग अशी म्हणून ताराबाचा टेक एक आहे, तिकडे आम्ही पूर्ण त्या ताराबाच्या टेकाला तरी पण 70-80 झाडं लावलेत काजूची. आता ती लागायला लागले थोडी थोडी. हे बघा, इथे हे काजूचं झाड आहे, इथे हे काजूचं, ते काजूचं, ते काजूचं. आता इथं बिया टाकलेत होऊ जायला. हे जे खड्डे दिसत आहेत ना, ते काही माणसांचे खड्डे नाहीत, गव्यांचे खड्डे आहेत. आणि राखण करायला यावं लागते ऊसाची. इकडे हे फणस सगळे कुजून पडलेत. चप्पल दाखवते, हिलचे चप्पल झालेत. फ्लॅट चप्पल आहेत पण झालेत हिलचे चिखलामुळे.
चप्पलामुळे काय आता घालून चालता येणार नाही, त्याच्यामुळे हातातच घेते ही चप्पल असे. अजून बाकी सगळी झाडं झालेत, पण अजून कढीपत्त्याच्या बिया आहेत आणि पपईच्या बिया राहिलेत. अजून ह्याच्या बऱ्याचशा आंब्याच्या पण बिया राहिलेत. तर आणि थोडीशी ह्याची झाडं राहिलेत, काय ती आपली रामफळीची. तर ते आम्ही आता खालच्याच शेताकडे लावणार आहे, दाखवतेस तुम्हाला. आता हे सगळं झालं आहे. आता शेवटला आम्ही ह्याला राख टाकली आहे आणि राख टाकून आता जातो आहे आम्ही खाली. पिशवी पण सोबत घेऊन आली आहे, अर्धा किलोची पिशवी आहे. कशासाठी? मग पाऊस आल्यानंतर मोबाईल संरक्षण करण्यासाठी, म्हणून मोबाईल त्याच्यात ठेवायचा आहे. तर त्यासाठी पिशवी घेऊन आली आहे. पाऊस नाही आहे आणि ऊन पण छान पडलं आहे. पण म्हणजे असं पाऊस ऊन असं वातावरण आहे आणि पाऊस नसल्यामुळे मला झाडं लावायला पण बरं पडायले. जर पाऊस असताना तर असं हात सगळे झाडं लावताना चिखलानं असं म्हणजे एकदम चिखल झाला असता, ओलसर हात झाले असते आणि मोबाईल वगैरे असं पकडायला खूप अवघड झालं असतं. प्रत्येकाचा ना असा काही ना काहीतरी छंद असतोच ना. जसं की माझा आता झाडं लावायचा खूप छंद आहे. म्हणजे मला खूप लहानपणापासूनच म्हणजे झाडं लावायला आवडतं आणि त्यांचं संगोपन करायला पण आवडतं. मी असं कुठंतरी रस्त्याच्या कडेला का कसलं झाड पडलेलं असं ना, म्हणजे फुलांचं तरी स्पेशली मला फुलांच्या झाडामध्ये खूप प्रेम आहे आणि ह्या पण झाडामध्ये आहे. पण जर असं कुठेतरी मी फुलांचं झाड वगैरे असं कुठेतरी पडलेलं असेल तर मी ते उचलून घेऊन घरी येऊन लावायचे शाळेत असताना. आणि आता तर काय मी कुठे पण जा, म्हणजे नर्सरीत गेल्यानंतर पण मी एक नाही तर 4-5 झाडं घेऊन येते. आणि पुण्याला पण होते तेव्हा तर मी अशी गार्डन याच्यामध्ये गॅलरीमध्ये भरपूर झाडं लावायचीच. आणि छंद असल्यामुळे ते काय आपल्या काय म्हणतो तो आपला प्रामाणिक छंद असला ना तर आज आपसुकच आपल्याला होत जातं ते. असं नाही की आपल्याला तो टाईम काढून केलं पाहिजे, असं म्हणजे त्याच्यासाठी एक वेळ दिला पाहिजे, ते आपसुकच होत जातं. आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे जी माझ्या बाबतीत आहे, मला बाकीच्यांचं माहीत नाही पण माझ्या बाबतीत तरी मला तसं व्हायलाच हवं असं वाटतं. म्हणजे मी एखादं झाड लावलं फळांचं किंवा फुलांचं म्हणा, तर त्याला फळ किंवा फूल हे आलंच पाहिजे आणि ते झाड जगलंच पाहिजे. म्हणजे आपण असं बऱ्याच जणांकडून ऐकतो की फळाची अपेक्षा करू नये, प्रयत्न करत राहावेत. पण माझं झाडांच्या बाबतीत प्रेम थोडंसं वेगळं आहे आणि ही संकल्पना पण माझ्या बाबतीत थोडीशी वेगळी आहे. मी जर ते झाड लावलं आहे तर ते जगलं पाहिजेच आणि त्याला फळ किंवा फूल हे आलंच पाहिजे असं मला वाटतं. आणि जेव्हा मी स्वतःच्या म्हणजे आपण प्रत्येक जणांनाच वाटतं की त्या झाडाला फळ येऊन तो आपल्याला खायला पण मिळावं आणि इतर जणांना पण मिळावं, तसंच माझंही होतं. तर हाच आहे माझा असा छंद झाडं लावण्याचा. आता इकडच्या शेतावरचं काम झालं आहे. आता जे बाकी काय राहिले आम्ही ते खालच्या शेताकडे नेऊन लावतो. कुठनं ते लावूया नको काय कढीपत्त्याची झाडं इथे खालच्या इथे बरं चल. हातात चप्पल, छत्री आणि पप्पाकडे ते सगळं सामान आणि माझ्या एका हातात मोबाईल. इकडे हा तरवा नाही लवा पेरलाय. लवा म्हणजे काय, जसं मी मगाशी सांगितलं लवा म्हणजे काय तर नाचना. आपण तरवा ना असं सरीनं पेरतो, तर हे असं नाही, हे असं म्हणजे कसं आपण ओबडधोबड कसंही पेरतो कुठंही. तरी ना भात लागवड करते, हे असं भाताची लागवड करतात. शेतकरी माझा बाप जगाचा पोशिंदा. कोणतर नांगरते, कोणतर भात लागवड करते, कोणतर काहीतरी अजून करते. शेती आणि शेतकरी यांची नाळ एकमेकांशी खूप घट्ट जोडलेली आहे. वारा बघा कसं सुटला एकदम.
गार गार वारा सुटला र, गार गार वारा सुटला र. ताराबाचा टेक हिथून पासून म्हणजे हे हिथून पासून ते वरती म्हणजे खूप लांब आहे. तर तिथे एवढ्या सगळ्यात आम्ही किती झाडं लावलेली, तरी पण 100 झाडं घातलेली, त्याच्यातली आमची 70 झाडं जगलेत. आता ही जी झाडं आणि काजूच्या बिया ती इथंच लावणार आम्ही, काजूच्या बागेतच. पप्पा आमचा हा ताराबाचा टेक किती एकर आहे? 3 एकरमध्ये आम्ही पूर्ण 3 एकरमध्ये काजूची बाग केली आहे. आणि किती वर्ष झाली आम्ही ही काजूची बाग केली? 10 वर्ष झाली. हे पण आमचं शेत. इकडे आम्ही हे केले, लावणी केली. नको काजूचं, हेच लाव. हां हां होय होय. इथं ना आम्ही आधीच झाडं लावलेली, पण मधली झाडं नव्हती, ती मरलीत. त्याच जाग्याच्या इथे ना आम्ही आता दुसऱ्या बिया घालतोय. आणि ही जी सगळी झाडं दिसत आहेत काजूची, ती काय आम्ही विकत आणून घातलेली नव्हती. आमची दुसऱ्या शेताकडे जी बाग आहे त्या झाडांच्या बिया आणून आम्ही ह्या बियांपासूनच डायरेक्ट बी रुजायला घातलेली. डायरेक्ट असं बिया घालायच्या. आता जरा पाऊस यायला आहे, त्याच्यामुळे मी इथंच थांबलेत आणि थोड्याशाच बिया उरलेत काजूच्या. त्या आता पप्पाला वरती घालून यायला सांगितलेत. खूप वरती म्हणजे एकदम टोकाला जावं लागते. आणि इथं बाकीचं सामान पण आहे, म्हणजे खुरपं वगैरे. तर अचानक असं कोणतरी आलं तर घेऊन जाऊ शकते, म्हणून मी इथंच थांबली आहे. आता मी आणि पप्पाने सगळी झाडं लावलेली आहोत आणि आता आम्ही चाललोय घरी. तर आजचा दिवस आमचा असा होता शेतातला वृक्ष लागवडीचा. आणि तुम्ही या सीझनमध्ये कोणती झाडं लावली असेल ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.